हॅलो नमस्कार, मी दीपश्री. वेलकम टू दीपश्रीज किचन. माझ्या छोट्याशा किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूपच मनापासून असं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे एकदम मराठमोळा पदार्थ, तो म्हणजे सुरणाचे काप. आणि हे करायचे फक्त मलाच नाही तर सगळ्यांनाच खूप आवडतात. आणि सुरणाचे काप हा एक असा पदार्थ आहे जो सगळ्या नॉनव्हेज साठी म्हणजे फिश फ्राय असो, चिकन फ्राय असो, प्रत्येकासाठी एक बेस्ट वेज सबस्टिट्यूट म्हणजे सुरणाचे काप. तर फार वेळ न घालता आपण लगेचच ही रेसिपी बघूयात. बरं, हे मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. मी कशा पद्धतीने मॅरिनेट केलं हे मी तुम्हाला लगेच दाखवते आणि लगेच आपण रेसिपी बघूया. सर्वप्रथम सुरण एकदम स्वच्छ सोलून, स्वच्छ धुवून आणि त्याचे बारीक बारीक काप करून मी घेते आहे. आणि मग हेच काप मी उकडून घेणार आहे, म्हणजे सुरण शिजायला सोपा होतो. उकडताना मी त्याच्यात थोडंसं कोकम आगळ आणि मीठ टाकून उकडून घेते आहे. फ्राय करण्यासाठी आलं लसूण पेस्ट आणि कोकम आगळाची मिक्स पेस्ट मी बनवून घेतली. त्याच्यात 1 चमचाभर हळद मसाला, धणे जिरे पावडर आणि मीठ घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि हेच सारण मी आता सुरणाला लावून घेणार आहे. व्यवस्थित संपूर्ण सारण सुरणाला लावून घेतल्यानंतर ह्याच्यात अगदी थोडंसं चिमूटभर तेल टाकते. आता हे व्यवस्थित मिक्स करून मी कुरकुरीत करण्यासाठी मी तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ फक्त घेतलेलं आहे. हे पीठ व्यवस्थित आपण त्याला लावून घेतल्यानंतर आता आपण फ्राय करून घेऊयात. मी तवा फ्राय करते. तेलात हे सोडायचे आहेत काप आणि एकदम मध्यम आचेवर गॅस ठेवते. अगदी फास्ट गॅस ठेवत नाहीये म्हणजे ते करपणार नाहीत, पण कुरकुरीत मात्र होतील. बरं, ही रेसिपी मोजून 15 मिनिटात हे सुरणाचे काप तयार होतात. आणि खरंच नॉनव्हेजसाठी एक बेस्ट सबस्टिट्यूट आहे म्हणजे सुरणाचे काप. हे बघा, आता प्रॉपर असे कुरकुरीत झालेले आहेत आणि छान शिजलेले आहेत. खूप छान असा वास येतोय. आता ह्याच्यावर ना मी थोडासा चाट मसाला वरून पेरते जेणेकरून ते अजून टेस्टी लागतील. तर माझे सुरणाचे काप रेडी झालेले आहेत आणि हे बघा किती डिलिशियस दिसत आहेत आणि किती यमी दिसत आहेत. बरं, खरंच हे खूप क्रंची झालेले आहेत. हा बघू शकता तुम्ही. आणि खूप मस्त झालाय. तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा कशी झाली ही रेसिपी, कशी वाटली माझी रेसिपी. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला मात्र विसरू नका. आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती सविस्तर लिहून दिलेली आहे. थँक्यू. बाय बाय. भेटूयात एका नवीन व्हिडिओसह. बाय.